नमस्कार. आज मी तुम्हाला एक लोकल ट्रेनचा किस्सा सांगणार आहे. आता कल्पना करा की जुनी लोकल आणि नवी लोकल चर्चा करीत आहेत. जुन्या लोकल तर यार्ड मध्ये फिरतच असतात, त्यातल्या त्यात नव्या लोकल सुद्धा आहेत आणि आणखी काही नव्या लोकल येणार आहेत, पण त्यात अडकल्यात. तर कल्पना करा, नवी लोकल हे बघून जुनी घाबरते. काय ग नवे, सोप मोड केलीस? हे उद्या भी मोड करीन. आल्या आल्या फंडण्याचा मूड दिसतोय तुझा. हे मुडदूस झाली शरणात राहून तुझ्याशी काय भांडायचं. मुडदूस? अख्ख्या मुंबईत धुडकूस घातलीये मी. है पण आता मी यहाँ वहाँ सारे बम्बई में मेरा राज है, यहाँ वहाँ सारे बम्बई में मेरा राज है. नई लोकल जिंदाबाद, नई लोकल जिंदाबाद. ए चुप, पांढरी पाल कुठली. परदेशातून आली आणि देशी झाली. है आता तू किती बी पॉवर लाव, केवढं बी बोल, माझाच राज्य आहे. ए चुप, किती लूज पोल्स आहेत तुझ्यात. दरवाजाला तर पोलच नाही. मधल्या पोलला किती महत्व असते माहितीये तुला? तो तर नव्हताच तुझ्याकडे. मधल्या पोलवर आपण लटकू शकतो. मधल्या पोलवर लोट टाकू शकतो. असा हा मधला पोलच नव्हता तुझ्यात. पण नंतर बसवला ना तोही स्टीलचा. फरक लूज पोल्स. अगं या पोलवर पकड लूज राहते. मी म्हणते पोलवर काय ठेवले, जागा बघा ना. आत पॅसेज मध्ये मी केवढी जागा केलीये, तिथे उभे राहा. पॅसेज मध्ये जेवढी जागा केली तेवढी दोन समोरासमोरच्या शीट मध्ये केली असती, बरं झालं असतं. म्हणजे अगं म्हणजे माझ्यात प्रवासी बसायचा तेव्हा टाचा घासायचा. तुझ्यात बसले की टाचा आणि गुडघ्याच्या वाट्या दोन्ही घासतो. हे म्हणायचं काय तुला? अगं हे बघ, ही माझी सीट, ही त्याच्या समोरची सीट. बसलो, घासल्या की नाही टाचाला टाचा. मी म्हणते जागेत काय ठेवले, तुझ्यात विकलांगाचा डबा आहे का? इथून 7वा. अगं मी डबा विचारते, बोल नाही. माझ्याकडे विकलांगांसाठी ऐस पैस डबा आहे. मग घेऊन बैस, डबा ऐस पैस. आणि एवढं जरी असलं तरी माझे खूप फॅन्स आहेत. माझ्याकडेही खूप फॅन्स आहेत. तू याला फॅन्स म्हणतेस? जे विजेवर चालतात त्याला फॅन्स म्हणतात आणि जे फनीवर चालतात त्याला फनी फॅन्स म्हणतात. हिंदुस्तान जिंदाबाद था, हिंदुस्तान जिंदाबाद है, हिंदुस्तान जिंदाबाद रहेगा. मी सन्नीची फॅन म्हणून फनी फॅन. हा फनी. माझी सन्नी सारखी फौलाजी बॉडी. आणि तुझी फायबर बॉडी, बाहेरून चिकनी आतून बिकनी. त्यात काय झालं? त्यासाठी अशी झिरो फिगर लागते. चक्कर येऊन पडली नाहीस म्हणजे झालं. शक्यच नाही. माझ्याकडे ममतेची एनर्जी आहे. कशी कशी एका लोकलची झिरोवली, म्हणजे जिरवली. अगं तुला सांगते, ती नवी मोनोरेल येते आपल्या डोक्यावरच्या आट्या वाढवायला. चल चल आपण दोघी बहिणी एकत्र येऊ आणि आपल्या मुंबईवरची सत्ता कायम ठेवू. बरं बरं ठीक आहे. मग आजपासून आपला ट्रॅक एकच,
माणसांना पोहोचवणे म्हणजे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणे. बर बर, माझा मराठी बाणा, त्याला तू तुझं इंजिन जोड आणि नव्या युतीचा हॉर्न दे.